यज्ञ मंडप ऐवजी लग्न मंडप उभा राहिला, तोच लग्न मंडप झाला. तेच यज्ञकुंड त्याचं रूपांतर बोहल्यात झालं आणि त्या बोहल्यावर शृंग आणि शांता वधूवर बसलेले, लग्नाचा थाटमाट चालू आहे आणि रागानं भडकलेल्या क्रोधानं विभांडक ऋषी अयोध्येच्या सीमेपर्यंत आलेले. इथपर्यंत कालची आपली कथा आली. आता पुढे ऐका. प्रभू रामचंद्र भगवान की जय. अयोध्येच्या सीमेवर अशिक्षित अडाणी अशी काही मुलं गुरं ढोरं चालित होती, गाई चालित होते. रागानं आलेले विभांडक आहेत. विभांडकाचा तळपायाची आग मस्तकाला गेलेली आहे. तळ हाताच्या फोडावर सांभाळल्यासारखा माझा बाळ मी समाजाच्या वेगळा ठेवला आणि आखरी शेवटी धोका झालाच. आता मी हायगाय करणार नाही दशरथाची. एवढ्या रागाने आलेले ऋषी सीमेवर आले. मला एक कौतुक वाटतं अयोध्येच्या अडाणी न शिकलेल्या अशिक्षित लेकरांचं. त्यांना जो विभांडकाने प्रश्न विचारला, काय रे कारखानो, काय चाललं रे तुमच्या नगरात? हे आपला उतारा जर तिथं असतं ना, पहिलेच तर भडकलं होतं, हे पेटूनच देणार होते. कारण हा बुवा रागानं आलेला आहे, तिकडे त्याची फसवणूक झालेली. म्हणूनच माझे नामदेवराज तोंड भरून वर्णन करत असतील. धन्य 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 अयोध्येचे लोक, धन्य 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 अयोध्येचे लोक, धन्य 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 अयोध्येचे लोक, धन्य 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 अयोध्येचे लोक. रघुकुल तिलक पाहतील, रघुकुल तिलक पाहतील, रघुकुल तिलक पाहतील. धन्य 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 अयोध्येचे लोक, धन्य 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 अयोध्येचे लोक, धन्य 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 अयोध्येचे लोक, धन्य धन्य अयोध्येचे धन्य 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 अयोध्येचे लोक. त्यांचे न शिकलेले मुलं. विभांडक ऋषीला काय उत्तर दिलं ऐका. विभांडकाने विचारलं, काट्यानो कसला रे आवाज तुमच्या नगरात, काय चाललंय काय? ते म्हणले, महाराज आमच्या नगरीत आमच्या राजाच्या राजकन्येचा विवाह सोहळा. ऐका लक्ष. यांच्या राजाला राजकन्या होती का? नव्हती. दशरथाच्या मुलीचं लग्न आहे का दुसऱ्याच आहे? दुसऱ्याच. पण उत्तर असं दिलं, आमच्या राजाच्या राजकन्येचा विवाह आहे, लग्न आहे. धर्मशास्त्रामध्ये असे एक नियम आहेत काही. भक्तिशास्त्राचं आणि धर्मशास्त्राचं कुठं कुठं जुळत नाही बरं का. तुकोबरायला हा नियम मान्य नाही, पण धर्मशास्त्रात असा एक नियम आहे, कोणाचे जर 2 हाताचे 4 हात होत असतील तर थोडं फार खोटं बोलायला हरकत नाही. जुळतच असेल लग्न कोणाचं, पण आपल्याकडून मोडू द्यायचं नाही. थोडं फार खोटं बोललं तरी पाप लागत नाही, हे धर्मशास्त्राचं मत आहे. तुकोबारांना मान्य नाही. ते म्हणतात काही झालं तरी खोटं बोलायचं नाही. काही जरी झालं, कोणी मरत असलं तरी खोटं बोलायचं नाही. तुकोबारांचं वैराग्य वेगळं आहे, तिथं हातच टेकावं लागतात. तुकोबा भक्तिशास्त्राचे आचार्य. धर्मशास्त्र सांगतं आपलं जुळत असेल तर त्या तुम्हाला जर एखाद्या वेळेस फोन आला, भाऊ
तुमच्या अंबरवाडीत एक नवरी मुलगी आहे, तुमच्या शेजारी घर आहे, आम्ही पाहायला येणार आहोत. कशी काय बरं मुलगी? आता जरी तुम्हाला माहित असत की मुलीला एक खोड आहे, तिला रात्री दिसत नाही म्हणजे रात आंधळ असं म्हणायचं नाही. असं गोड उत्तर द्यायचं, याला काय हरकत नाही, लेकराला काय पाहायचं काम नाही म्हणजे दिवस दिसत नाही. अर्ध खोटं ना अर्ध खरं. कोणाचं जुळत असलं तर अर्ध सत्य बोलायला हरकत नाही, अर्ध खोटं बोललं तरी चालतं. दशरथ राजाला मुलगीच नाही, मुलगाही नाही, आणि हे मुलं म्हणतात महाराज राजा दशरथाच्या मुलीचा लग्न सोहळा आहे. विभांडकाने विचारलं कुण्या राजाला दिली, कुठे दिली मुलगी दशरथानं? हे म्हणजे महाराज तेच आश्चर्य आहे. आभाळा एवढं मोठं मन केलंय आमच्या राजानं, आणि एका साधूच्या पदराला गाठ बांधून आपल्या काळजाचा घड अर्पण केलाय. आपली मुलगी एका साधूला दिली. विभांडक विचारतात साधू काय त्याचं नाव? महाराज त्या साधूचं नाव आहे शृंग ऋषी. ऐकाय कोण लागला? विशृंगाचा बाप. दशरथ राजानं आपली मुलगी शृंगाला दिली. 100% गार झाला. विभांडकाने विचार केला, बाप रे मी रागा राखण आलो, केवढं मन मोठं केलं राजा दशरथाने. माझ्या दरिद्री नारायणाच्या घरी आपली मुलगी दिली म्हणजे माझा व्याही दशरथ आता काय उणीव राहिली आम्हाला? माझ्या झोपडीत आपली मुलगी दिली, आणि याच्या करता जे राजकारण केलं होतं वशिष्ठाने, या विभांडकाचा राग शांत करायचा होता. असा आनंद झाला विभांडकाला. पुन्हा विचारतो विभांडक, अरे मुलांनो, शृंगाला जर राजा दशरथाने आपली मुलगी दिली, ही गोष्ट वरबापाच्या कानावर अजून कशी नाही गेली? शृंगाचा जो बाप आहे त्याला हे कसं माहिती नाही की आपल्या मुलाला दशरथाने मुलगी दिली? आता ऐका, किती लेकर हुशार महाराज त्यांना शिकलेले. ते म्हणले महाराज 4 वेळेस दूध पाठवले, पण आश्रमावर ते विभांडक नावाचे ऋषी आहे, ते आश्रमावर भेटलेच नाही. राजाचे दूध परत आले, मग नवरदेव मुलगा उचलून आणला. विभांडकाने विचार केला, काय मूर्ख आहे मी, रोजही सूर्य निघल्याबरोबर 50 किलोमीटर अंतर जातो. राजाचे दूत आले असतील, राजाच्या दूतांनी चौकशी केली असेल, मी भेटलो नाही म्हणून माझा मुलगा घेऊन आले. काही राजाची चूक नाही. आनंदला म्हणे पुत्र म्हणजे मुलगा,
स्नुषा सून, लक्ष्मी सारखी सुंदर सून. आणि आपला मुलगा जेव्हा विभांडकाने पाहिला त्यावेळेला इतका आनंद झाला की राजघराण्यातली मुलगी मला गरीबाच्या घरी सून म्हणून मिळाली. काय राजाचे उपकार आहे. आनंदोनी म्हणे राया धन्य केले, इच्छिले सोहळे पुरवीन. दशरथा खूप मन मोठं केलं, आपली मुलगी मला गरीबाला दिली, तुझी इच्छा पूर्ण करीन. मला सगळ्या लोकांनी टाळ्या वाजवल्या की संकट निवारलं. हे संकट आलं होतं, अयोध्येला जाळून टाकण्याची ताकद होती विभांडकाची, आम्हाला धोका दिला म्हणून. पण विभांडक शांतच झाला. लग्न सोहळा आनंदात पार पडला. आणि शेवटचा कार्यक्रम झाल्यावर राजा दशरथाने पाय धरले विभांडकाचे. दशरथानं पाय धरले विभांडकाचे. मुनिवर माफ करा, तुमच्या मुलाला दिलेली मुलगी माझी नाही. साडे झाल्यावर आता सोयरीक मोडत असती का? शहाण्याचा असं असतं मला, बन गई सो बन गई. एकदा गोष्ट बनली बनली ना, मग गाड व्हायच्या फारकत्या 2-2, 3-3 लेकरं झाल्यावर होती. पण शहाण्याचं तसं नसतं, बन गई सो बन गई. दशरथ राजाने माफी मागितली, माफ करा मला, तुमच्या मुलाला दिलेली मुलगी माझी नाही, मला मुलगी नाही मुलगा नाही, आणि म्हणूनच तुमचा शृंग मी अयोध्येत आणला, माफ करा. गुरुजी तुमचे शब्द पूर्ण करा. तुमच्या मुखातले शब्द आहे इच्छिले सोहळे पुरवीन. राजा तुझी इच्छा पूर्ण करीन, ती पूर्ण करा. विभांडक म्हणाले ठीक आहे. कुणाची मुलगी? राजाचीच मुलगी आहे, पण शांतन राजाची मुलगी आहे. तो माझा मित्र आहे आणि ही माझ्या दरबारात वाढलेली आहे, मला मुलगी नाही. ठीक आहे म्हणाले राजा दशरथा, काय इच्छा आहे तुझी? विभांडक विचारतो. असं डोकं चालवलं दशरथानं, बुद्धिवान. दशरथ म्हणाले गुरुजी माझी इच्छा एकच आहे, तुमच्या मुलानं म्हणजे शृंगानं पुत्र कामिष्ठी यज्ञ अयोध्येत करावा, म्हणजे मला मुलं होती. आणि ज्यानं तुम्हाला ही मुलगी दिली शांतन राजानं, त्याच्या राष्ट्रात 6 वर्षापासून दुष्काळ, तिथे पाऊस पडत नाही, तुम्ही जाऊन तिथे पर्जन्यष्ठी यज्ञ करा. तुमच्या ध्यानात आलं का हे कसं झालं? बुद्धीनं राजा दशरथानं इवाही कामाला लावला आणि जावाही कामाला लावलाय. हे बुद्धिमान माणसाचे कामच असे असतात, मोठेपणा द्यायचं आणि काम करून घ्यायचं. पर्जन्यष्ठी यज्ञ तुम्ही तिथे करा, तिथे पाऊस पडेल, आणि पुत्र कामिष्ठी यज्ञ इथे व्हावा, मला मुलं होती. बुद्धिमान माणसं असे मोठेपणा देऊनच काम करत असतात. आमच्याच गावातली गोष्ट आहे, तुमच्या मराठवाड्यातच संबंध झाला होता. मी गावाचं नाव सांगत नाही, तुम्ही त्याला आग लावून. पहिल्यांदा नवरदेव सासरवाडीला आला होता, 25 वर्षाची गोष्ट आहे. पहिल्यांदा एकूण मराठवाड्यातून नवरदेव आमच्या सावरगावला. पण ती जिंतूर धानोरा जाणारी गाडी आमच्या माळाहून जाती, 2 किलोमीटर पायी यावं लागतं खाली गावात. ते तिथं उतरलं बिचार, फोन नव्हते त्यावेळेस, त्या पाऊल वाटेनं ते पायी येऊ लागलं. खाली उतरल्यावर आमराई त्याच्याच सासऱ्याच्या 5 गाड्या, 5 बैल जोड्या, 5 गडी शेणखत नेऊन टाकू लागले शेतात. खालच्या आमराई त्या
पाहुण्यानं जावयानं ओळखलं की या सासऱ्याच्याच गाड्या आहेत, सासऱ्याच्याच जोड्या आहेत, बैल जोड्या आणि गडी सासऱ्याचे. ते खताच्या गाड्या रिकाम्या झाल्या. ते शेतकरीच असल्यामुळे त्यानं एका गाड्याला सांगितलं, बाजूला सरक माग, मी बसतो धुरावर. ते धुरावर बसलं, गावात गाडी नाही. त्याचा सासरा ऐकूनच बसला होता गावाच्या. इतका आनंद वाटला काका त्याला. ते सगळ्या गावानं सांगत सुटलं, ओ तात्या, काका, बापू, गाडी हनाव अंबरवाडीच्या पाहुण्यानंच. कोणाच्या भीतीवर नाही, कोणाच्या दगडावर नाही, कोणाला धक्का नाही, गाडी हनाव अंबरवाडीच्या पाहुण्यानं. इतकं खुश झालं ते की सजावाई ते पण मामा आता 7-8 दिवस खट टाकून देऊनच जातो. हे दिवाण माणसाचे काम असतात. काम कसं करून घ्यायचं, राजा दशरथानं बुद्धीनेच काम करून घेतलं. तुम्ही पर्जन्येष्ठी यज्ञ तिथे करा आणि शृंग पुत्रकामेष्ठी यज्ञ इथे करते. आनंद झाला. विभांडक ऋषी गेले आणि शांतनाच्या राष्ट्रात पर्जन्येष्ठी यज्ञ झाला. तिथे धो 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 पाऊस पडला. तिकडे आनंद झाला. आणि इथे अयोध्येत पुत्रकामेष्ठी यज्ञ सुरू झाला. ओम स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः ओम स्वाहा इदं न मम. वेदाचे मंत्र सुरू झाले आणि पाहता पाहता चमत्कार झाला. सज्जनो, या पृथ्वीवर हजारो यज्ञ झाले असतील, पण अजून यज्ञ नारायण प्रत्यक्ष कोणी पाहिलेले नव्हते. आमचे नामदेवराय नरशीचे तिथे साक्षीला होते. ते सांगतात, यज्ञ नारायण संतोष पावला, यज्ञ नारायण संतोष पावला, यज्ञ नारायण संतोष पावला, यज्ञ नारायण संतोष पावला. प्रत्यक्ष तो आला पुण्यातूनी, प्रत्यक्ष तो आला पुण्यातूनी, पायस ते पात घेऊन या करी, पायस ते पात घेऊन या करी, पायस ते पात घेऊन या करी. यज्ञ नारायण संतोष पावला. ही मंत्र शक्ती होती, मंत्र शक्ती. कारण शृंगाची संपूर्ण जीवनभर एकांतातली तपश्चर्या खाली कशी जाईल. यज्ञ नारायण संतुष्ट झाले. प्रत्यक्ष मूर्तिमंत यज्ञ नारायण यज्ञकुंडातून वर आले आणि तेही रिक्त हातानं नाही. पायस ते पात्र, पायस शब्दाचा अर्थ आहे प्रसाद. प्रसादाचं पात्र हातात घेतलं. शृंगी सधड करी बोलाविले, शृंगमासी प्रसाद घ्या. शृंगाच्या हातात प्रसाद दिला आणि एक सूचना दिली यज्ञनारायणांनी. सूचना अशी दिली, शृंगमासी एका क्षणाचाही उशीर न करता पटकन या प्रसादाचे 3 भाग करा आणि पटकन राजाच्या 3 राण्यांना खायला द्या. त्याचं कारण आहे, या प्रसादावर 80,000 वर्षापासून एक विघ्न टपले. किती? 80,000 वर्षापासून एक विघ्न टपलेलं होतं त्या प्रसादावर. म्हणून हातात शृंगाचा प्रसाद दिला.
मी माझ्या मित्रांना कधीच मोठेपणा देत नाही माझा, पण कथेत कीर्तनात साथ अशी पाहिजे. इकडं तोंडही करायचं काम नाही तरी प्रमाण बरोबर असतं, नाही तर कीर्तनातली कथेतली साथ कॉलऱ्याच्या साथीसारखी नसावं. थर थंडी नाही हो सांगणाऱ्या महाराजा जिथल्या तिथं जशीचे तसे प्रमाण. विलंब करीता विघ्न ओढवेल सत्वर वहिले भाग करा. यज्ञ नारायणांनी प्रसाद दिला शृंगाच्या हातात आणि सांगितलं चटकन याचे भाग करा. शुभस्य अतिशीघ्रम सूत्र भाषातलं एक सूत्र आहे. चांगली गोष्ट पटकन केली पाहिजे. कल की करनी आज करना, आज की अभी करना और अभी करने से शुरू करना. हे कमालदासाचं आणि कबीरदासाचं दोघा बाप लेकाचा संवाद आहे. कल की करनी आज करना, आज की अभी करना और अभी करने से शुरू करना. शुभस्य अतिशीघ्रम चांगलं काम पटकन केलं पाहिजे. लक्षात आलं की लगेच केलं पाहिजे. सत्ताचं वातावरण तयार झालं. एखाद्याला असं वाटतं नाही खरंय महाराज सांगतात ते खरंय, आपणही मार घालाव, आपणही हरिभक्त व्हावं. मग ते जवळ जवळ येतंय, खाली पाहतंय, अंगठ्यानं माती उकत. समजत जाऊ आपण हे आता लागावर आलं, त्या आकारात आलं. आता ते म्हणतं महाराज माळ घाला वाटायला की कधी घालावं. मला असं नवल वाटतंय, माळ घाला वाटायला लागली कधी घाला. मी म्हणत असतो तेरशाच्या दिवशी घाला. अरे माळ घालाव लक्षात आलं लगेच घालाव. शुभस्य अतिशीघ्र करावी तातडी परमार्थी, करावी तातडी परमार्थी, करावी तातडी परमार्थी, करावी तातडी परमार्थी. सत्समागमी सत्समागमी यावरी यावरी सत्समागमी सत्समागमी यावरी हो तातडी परमार्थी, हो करावी तातडी परमार्थी, करावी तातडी परमार्थी. 9वा अध्याय